नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता मी काय करते, गरम मसाला आपला जो काळा मसाला असतो ना, सर्व खडे मसाले वगैरे घालून सुकलेला कांदा, आपला जो वाळूतो कांदा वगैरे, मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य. तो काळा मसाला बनवते, ते दरवर्षी घरीच करते, पण आता यावर्षी खूप लेट झालं आहे. आणि घामाने हालत बघा कशी काय, बघूनच समजतं किती गरमी इकडे, खूप गरमी आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता काय काय तयारी केली मी ते मसाल्याची. सासूबाईने काय आणलेत गावावरून ते पण दाखवते. म्हणजे जे मला इथं नाही जमत की कांदा सुकवायला, काही बरेचसे असे काय काय कामं असतात ते मला सगळं म्हणजे 1 किलोच्या प्रमाणात आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये जे जसं लागेल, फक्त मिरची कमी वापरणार आहे. बाकीचं जे 1 किलो मसाल्याला जे काय लागते, धने खोबरं वगैरे तसं काय काय प्रमाण घेतलं मी तुम्हाला. आता मी एक एक नाही असं खोलून नाही ठेवलं आहे. आता इथून पॅकेट असे हे सगळं मी 20-20 ग्रॅम आणलेलं आहे. हे टोटली जे बी खडे मसाले आहेत ना, आता यात फक्त मला खसखस घ्यायची राहिली, ती आहे घरामध्ये, मी काढते हे सगळं. आणि हळकुंड पण आपले घरातले होते, ते मी घरातले घेतले. वेलची पण होती घरातलीच, तीच वापरते. बाकी हे सगळं मी टोटली 20-20 ग्रॅम खडे मसाले आणलेत. तेजपान वगैरे, आणि आपले धने घरचे होते, खोबरं होतं, सुकलेला कांदा होता, मिरची होती. त्यामुळे फक्त मला एवढे मसालेच आणावे लागले. तर जायफळ आहे, शहाजिरे, बडीसोप, दगडफूल, चक्रीफूल, काळी वेलची, हिंग. पण एवढा हिंग नाही घेणार आहे, थोडासाच घेणार आहे यातला. जे पण आहे आपलं लवंग, मिरी, दालचिनी, जे काय लागतं ते आपल्याला जेवढं मसाले पाहिजे तेवढं मी घेतलं. आणि हे 20-20 ग्रॅम हे आहे. आणि माझ्याकडे पहिलं मागच्या वर्षीचं जुनं होतं, हे एवढं जुनं मी यात घालणार आहे ते, म्हणून त्या अंदाजे फक्त 20-20 ग्रॅम. आणि हे एवढं म्हणून 1 किलोचं प्रमाण होणार आहे, कारण भरपूर राहिलेलं माझ्याकडं शिल्लक. हे सगळं मिळून हे बघा, हा जुना पहिलं राहिलेला आणि हे आत्ताच. आणि त्यानंतर सासूबाईने बघा, मी कोल्हापूरला होते तेव्हा एवढं खोबरं किसून ठेवलं आहे. 1 किलो खोबरं किसलं आहे, एक खोबरं किसून ठेवलं आहे. हा कांदा दाखवा तुम्ही. कांदा आणलात बघा सासूबाईने. 5 किलो कांदे गावी कापून सुकवले. 10 होते, 10 किलोचा एवढा कांदा झालाय. एवढा कांदा झाला 10 किलोचा. हे बघा सासूबाई बोलत्या 10 किलो कांदे कापले आणि तेवढा वाळून आणला. हां, वाळून तर झाला किती, गावठी धन आणले. 1 किलोच कांदा झाला असेल नाही का. हा. 1 किलो झाला. हे बघा गावचे धने आपल्या शेतात असतात, सासूबाई आणतात मला गावावरून सगळे. हे घरचे धने आहेत आपले. आणि ह्या तिखट मिरच्या आणल्यात त्यांनी. आता किचन आज आहे ना, खूप पसारा आहे. तसं आता थोडंसं मला समजून घ्या, कारण हे असं काही करायचं म्हटलं ना, खूप पसारा असतो. हे आपल्या तिखट मिरच्या साफ करून आणल्या परत तयार करून. या तिखट मिरच्या. आणि हे थोडेसे मग मी कलरच्या घालणार आहे आपले, येते ना की जरा मीडियम तिखट आणि थोडेसे केशवरी, का माहिती आहे, काश्मीरी कलर येण्यासाठी. एवढं खोबरं, 1 किलो खोबरं आहे. ही 1/2 किलो मिरची, आणि यातून थोडी घेणार आहे ही, म्हणजे अर्धा किलो होणार. हे धने अर्धा किलो असणार ना, नाही अर्धा किलो धने, म्हणजे 1 किलो खोबरं, अर्धा किलो मिरची, तिखट आणि मीडियम. आणि हा 1 किलो वजनाला 1 किलो कांदा. तसे तर बोलतं 10 किलो कापले, पण 1 किलो झाला. 1 किलो झाला. हां, सुकून तो 1 किलो झाला आहे. आणि हा सगळा मसाला जो हा आहे दिसतोय खाली, हा अर्धा किलो आहे. टोटल अर्धा किलो, 20-20 ग्रॅम सगळा घेतला तर अर्धा किलो आहे. तेजपान पकडून, तेजपान काय वजन नाही समजा. आणि माझा हा म्हणजे जवळजवळ हा 1 किलो भरत आपला खडा मसाला आहे सगळा. अजून काय काय घ्यायचं राहिलं आहे, खसखस वगैरे राहिली. आणि काय राहिलं, हा खसखसच राहिली. बाकी सगळं टोटली घेतलेलं आहे. म्हणजे 1 किलो हा गरम मसालाच होतोय नुसता खडा मसाला. आणि 1 किलो खोबरं, अर्धा किलो धने, 1 किलो कांदा, म्हणजे ते भरपूर होतं. आता सगळं अर्धा किलो मिरची होती. तर आता मी एक आहे ना बघा, आता कढई ठेवली मी, थोडंसं भाजून वगैरे घेते, तुम्हाला दाखवते आता कशी भाजते. हे सगळे खडे मसाले खूप कमी तेलात भाजायचे, धने आणि खोबरं एकदम बिना तेलाचं. मी दाखवते तुम्हाला आता. श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. तर बघा, आता मी धने भाजत होते. वॉईस का द्यायला लागला माहिती आहे, ॲडजस्टमेंट चालू आहे आपला. तर इथे ना आवाजच माझा खूप कमी येत होता, तर ठेवणार होते ओरिजिनलचा आवाज तसाही, पण खूप ॲडजस्टमेंटने आवाजाला थोडा प्रॉब्लेम येतो आहे. आणि म्हटलं मग तुम्हाला समजणार नाही व्यवस्थित. आता मी धने भाजून घेत होते, बिना तेलाचेच भाजले, बिलकुल एक थेंबही तेल नाही घातलेले. बरेचसे मसाले मी असे बिना तेलाचे भाजले. त्याचं कारण काय, तर आपण जेव्हा मिक्सरला त्याला दळतो आणि चाळणीमधून चाळून घ्यायचं असं, कारण थोडंसं बारीक वरती कण असतात ना, तर चाळणीने चाळून घ्यायला ना, जर तेल घातलं तर खूप प्रॉब्लेम करतो, गळत नाही खाली, चाळणीतून खाली पडायला खूप त्रास होतो त्याचा. मग ते धनं वगैरे भाजून झाले, आणि एकदम थोडंसं तेल घातलं बघा, चमच्याभरच तेल घातले मी. आणि त्यामध्ये मी इथे एकली पण थोडी मिक्स झाली माझी. मी दालचिनी वगैरे जी भाजून घेतली, ते जरा हे झालं इकडे तिकडे. मग काळी वेलची वगैरे जे एकदम असं होतं ते सगळं मी कमी तेलामध्ये भाजून घेतलं आहेत.
जे आहे ते म्हणजे कमी तेलाचा वापर त्याचसाठी की आपल्याला मिक्सरमधून छान दळून आलं पाहिजे. आणि हे बघा, हे बडीशोप वगैरे, ओवा जे पण असं, याला मी बिलकुल तेल नाही घातलेलं आहे. जे तेलाचे होते अगोदर मी ते भाजून घेतले. याच्यामध्ये काय आहे, जायफळ आणि हिंग जे कुटून घेतले दोन्ही, ते मी यामध्येच टाकते. खूप होतं तर बघा, अर्धाच घेतला आहे, अर्धा बाकी ठेवला आहेत मी. तेजपानाला पण तेलाची अजिबात गरज नाही. फक्त जरा वरतून असे चुरगळून टाकले ना, छान भाजतात पण कुरकुरीत, आणि मिक्सरला पण एकदम मस्त असे बारीक होत आहे. तर त्यासाठी आणि एकदम सगळं मी बारीक गॅसवर भाजते. फास्ट गॅसवर कुठलीही वस्तू भाजलेली नाही अजिबात. तर त्याने काय होतं, ते करपतं आहे, काळं होतं आहे पटकन, आणि ते भाजल्या जात नाही आतमध्ये, कारण ही आपलं 1 वर्षभर टिकणारी वस्तू असते. तर त्यामुळे एकदम बारीक गॅसवर, स्लो याच्यावर, आणि एकदम कमी तेलात. कमी तेल जेवढं घालू तेवढं असं खवट वगैरे वास कसला येत नाही. खूप कमी तेल, फक्त नावाला तेल घालायचं जिथं गरज आहे तिथेच. कारण खोबऱ्याला एवढं ऑलरेडी इतकं तेल असतं ना, सगळा मसाला मिक्स झाल्यानंतर पूर्ण ओला ओला होतो आपला. तर याला बघा, मी अजिबात तेल नाही घातलेलं आहे. सगळं मी हे दगडफूल वगैरे चुरगळून टाकत होते असे. सासूबाई पण मध्ये आल्या होत्या, मध्ये परत जरा बोले, तू काय करते मला बघू दे जरा. त्या काही हे सगळं करत नाही, कारण इथून जे मी करते ना, सगळं मी त्यांना देते. एकटीसाठी तिथं काय करणार आहेत त्या. इथं जे आपल्याकडं जे काय बनतं, जे होतं ते सगळं त्यांना मला इथून द्यावं लागतं, कारण एकट्याच आहे ना गावी. आणि मग त्या एकटीसाठी काय करत बसणार, खूप कामं वाढतात हे सगळे, म्हणजे म्हणतात ना मेहनतीचे कामं आहेत. तर हे सगळे असे करून घेतलं मी, आणि एकदम थोडंसं तेल घातलं आता यानंतर. एकदम जरासं तेल, त्यामध्ये मी चक्री फूल राहिलेली आणि अजून थोडंसं जे काय राहिले एकदम कमी तेलामध्ये मग एकत्र मी ते भाजून घेतले. हे बघा, वरतून असे चुरगळून टाकले की पटकन असे तेलामध्ये कमी तेल म्हणून असं चुरगळून घातले की लवकर त्यामध्ये मिक्स होऊन जाणार. तर हे बघा, एकदम दिसत पण नाही कढईमध्ये तेल आहे म्हणून दिसत पण नाही, फक्त नावाला जरा तेल लागावं म्हणून. हे मी नाकेश्वर वगैरे घातले त्याच्यामध्ये. जे अगोदरच एका क्लिपमध्ये मी लवंग, मिरी, दालचिनी जे काही केलं ना, ते ती क्लिप हे झाली आहे इथून माझ्या. तर म्हणून मी तुला सांगते, हे मागे राहिलेलं थोडंसं ते मी एकदम कमी तेलामध्ये भाजून घेतलं आहे. तर बघा, वरतून मी दगडफूल वगैरे घातलेत परत, आणि राहिलेलं बाकी जुन्या मसाल्यामधलं ते वरती विसरून राहिले का ताटात, ते पण नाही घातलं मी. सगळं भाजून झालं आहे. इथे खडे मसाले जवळजवळ सगळे झालेच आहे. तर आता ही मिरची लास्टला घेतली का ठसका उठवते खूप. आणि मग ही मिरची मी एकदम कमी तेल घातलंच नाही आहे, एकदम नावाला 2 थेंब तेल नंतर लास्टला घातलं मी. 2च थेंब तेल टाकलेलं आहे फक्त, का तेल घातलं तर ठसका उठवणार. आणि ह्या बोलले मी तुम्हाला, काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची हे जरा अशा टाकल्या, कलर यावा सुंदर. कारण हे आपल्या गावच्या होत्या, घरच्या घरी असतात ना अशा झाडाच्या पिकलेल्या मिरच्या. आणि मसाल्याला काय एवढी एकदम लालच मिरची पाहिजे असं काही नाही आहे. तर मग मी हे थोड्याशा मिक्स त्यामध्ये घातल्या, जरासा थोडासा कलर आहे. बघा, ही बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची दोन्ही मिक्स घातल्या मी यात. कमी तिखट आहे, हे बिलकुल तिखट नाही आहे, पण फक्त थोडंसं याच्यामध्ये मिक्स व्हावं म्हणून. ही लवंगी मिरची होती, ते दाखवत होते मी तुम्हाला. ही गावची लवंगी मिरची आहे, ती खूप तिखट, ठसका उठवत होती भरपूर. आणि मी नुसती भाजत होते ना, तरी माझ्या हातांची आग वगैरे होत होती. इथे असं वाफ वगैरे लागते ना, इथं ते वाईस द्यायचं कारण तेच तुम्हाला बोलले ना, कारण ॲडजस्ट फॅन लावावा लागला. आणि असं घरात सगळं असं उठत होतं ना, म्हणून मग कारण माझ्या त्या फॅनचा आवाज आणि माझा आवाज मिक्स झालेला, आणि सासूबाईचा मिक्सर पण चालू होता तिकडे. त्या मिक्सरचा आणि हे तिन्ही आवाज मिक्स होत होते, तर काही कळालं नसतं. म्हणून मी तुम्हाला असं, आणि तरी यातूनही काही सांगण्यातून काही गडबड होत असेल मागे पुढे तर सांभाळून घ्यावा. पण माझी अशीच पद्धत आहे, दरवर्षी मी ह्याच पद्धतीने असं करते. आता बघा, थोडेसे तेलामध्ये फक्त हळद, असे आपले अख्खे हळकुंड असतात ना गावचे, ते जरा काढून घेतले, आणि त्याच याच्यामध्ये मी कांदा घातला. कांदा सगळा असा 2 वेळा करून भाजून घेतला. हा कांदा सगळा वजनाला 1 किलो होता. 1 किलो वजन झालेलं त्याचं, तेवढा भाजून घेतला असा बिना तेलाचा, एकदम चुरचुरीत असा, हाताने चुरगळला तरी होत होता. हे बघा, इकडे चाललंय बारीक करायचं काम. सासूबाई बोलले येते ते मला, कारण किचनमध्ये एवढं गरम होतंय ना. आणि हा मिक्सर आहे ना, मी खास असं खडे मसाले किंवा खारी खोबरं बारीक करण्यासाठी हा ठेवलेला आहे. हा मी नेहमी नाही, रोज नाही वापरत, हा कधीतरीच काढते, रोजला वेगळा आहे. बघा, सासूबाईने धना पावडर केली. हा गरम मसाला चालला आहे बारीक करायचं का. मिरच्या ठेवल्या तिकडे भाजून जरा थंड व्हायला. हे बघा, असं चाललं आहे. त्याला जायचं गावी म्हणून मला बोलल्या, किती दिवस गडबड चालली की मी आहे तर करून घे. बघूया आता कसा होतं, मग तुम्हाला दाखवते. करत होत्या माझा थोडासा कांदा राहिलेला,
2 वेळा करून भाजला. हे बघा मी चुरून दाखवते, असं हाताने चुरतो एकदम पूर्ण आणि अजिबात तेल नाही, असा पूर्ण एकदम असा चुरचुरीत झालेला. तो सगळा असं भाजून तिकडे सासूबाईकडे सगळं नेऊन देते, कारण मला ना उरकायचं होतं, उशीर होत होता. मग त्यांना बोलले तिथं खाली बसून आपलं मी करते तर किचनवर उभं राहून करते, मला बसूनची कामं शक्यतो येते नाही. माझा प्रॉब्लेम बरेच ताईंना माहिती किंवा नाही माहिती, मी त्यांना सांगेल मला काय प्रॉब्लेम आहेत. मी जास्तीत जास्त बसून कामं करू शकत नाही, तर उभं राहून. आणि मग त्या बोलल्या इतका वेळ किचनवर कुठं उभं राहून करते, असं पण भाजायला एवढा वेळ उभी राहिली. आणि मग दे माझ्याकडे मिक्सर, मी खाली बसून करते मोकळ्या जागेला, कारण किचनमध्ये गरम पण खूप होत होतं. मला सवय हो, मला होऊन जातं, पण सासूबाईला एवढं गरम नाही चालत ना. मग मी हा सगळा कांदा त्यांना भाजून दिला. बघा सगळा कांदा झाला आहे भाजून, थोडा थंड होऊ देईल तोपर्यंत त्यांचं होतं आहे तिकडं बारीक चाललं आहे करायचं काम. आणि हे खोबरं आता लास्टला, मी एकदम लास्टला खोबरं घेतलं का ते तेल सोडते. मी अगोदर काय केलं, सगळं टाकलेलं, 1 किलो होतं तेवढं सगळं टाकलं, ते जास्त झालं. हे बघा कढईमध्ये खूप जास्त झालेलं. मग असं वाटलं की असं त्याची हालचाल करायला थोडा प्रॉब्लेम येईल मला आणि जमणार नाही, बरोबर असं व्यवस्थित होणार नाही ते. मग पुन्हा मी जरासं अंदाज बघून येणं जरा बघितलं, असं उलटण्यानं करून तर नाही शक्य नाही झालं ते. जरासं म्हटलं थोडंसं काढून घ्यावा, तर थोडंसं मी अर्धं त्यातलं परत काढून घेतलं. हे बघा हे काढून ठेवते, काढून म्हणजे 2 वेळा करून भाजणार आहेत. ते थोडं भाजून घेते आणि हे पुन्हा मग डबल करून भाजणार. असं लालसर रंगावर भाजले, एकदम काळं पण नाही केलंय आणि एकदम कच्चं पण नाही आहे, असं लालसर झालंय भाजून. हे बघा गरमेने हालत, आणि सासूबाई नुसती माझ्या जीव घेत होती का कधी मसाला करते कधी करते, तरी 2-3 दिवस टाळले आणि आता शेवटी करायला घेतला. गरमी बघा, अंगाची नुसती आग होती अशी गॅसजवळ. सासूबाईचं काय चाललंय बघा दाखवते. हे झालं ते सगळं मिक्स करून, हे जे वरती व्हाईट दिसतं कांदा, सुका कांदा होता ना, तर तो कांदा सुकाच भाजायला लागतो. आणि कारण आता हे खोबरं लाचलं केलं त्याचं तेल उतरणार आहे, आणि मिरची, जे खडे मसाले आणि हा कांदा जो आपण सुकाच भाजलेला, तो आता सासूबाई मिक्स करत आहे. मी काय मिरचीत हात घालत नाही, म्हणजे आता ह्या वर्षी इथं आहे म्हणून चाललंय ना, मला एकटीच करायला लागतंय. आता ह्या वर्षी आहे ते आता चाललंय त्यांच्या जीवावर माझं, जरा सगळं काम सोपं झालं आहे. नाही तर प्रत्येक वेळेला मी एकटीच असते सगळं करायला. आणि यावर्षी असं काही केलंच नाही, लाल मसाला वगैरे नाही केला आहे, फक्त काळा मसाल्याची चाललेली तयारी आहे. तर आता सगळं लास्टला फायनल कसं होतं ते तुम्हाला दाखवते. बघा किती पसारा झाला आहे. ताई पण आले भांडीवर, तर त्यांना देते जरा रिकामी करून, लास्टला दाखवते कसं तयार झालं आहे. गोंधळ बघा सगळीकडं पसारा पडला आहे. हे आपला मागच्या वर्षीचा होता. आता हे बरणी, मग ती बरणी घासायला काढते आणि दिवसभर आता परातीमध्ये थंड व्हायला ठेवणार आहे, जरा थंड पण झाला पाहिजे. तर हे बघा ताई आपला मसाला तयार झाला आहे. तर अशा प्रकारे सगळं झालं. आता दिवसभर मी याला थंड होऊ देणार आणि संध्याकाळी बरणीत भरून ठेवेल. आणि ज्या कोणताही असा मसाला बनवत असेल किंवा बनवणार असेल, ताईंनो बनवला तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसा बनवताय, कोणाची पद्धत कशी, आणि माझ्याकडून काय त्यात काही टाकायचं राहिलं असेल तर मला नक्की कळवा. आणि मी आशा करते की तुम्हाला आवडलं असेलच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये ताईंनो. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.